नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण संस्कृतमधील शब्दरूप हा घटक पाहणार आहोत. शब्दरूप म्हणजे संस्कृतमध्ये नामाचे रूप बदलते. उदाहरणार्थ राम हा शब्द रामः, रामीन, रामम असा बदलतो. यालाच शब्दरूप म्हणतात. विद्यार्थी इथे गोंधळ खूप करतात. त्यामुळे शब्दरूपचा अभ्यास टाळाटाळ करतात किंवा अवघड वाटतो. त्यासाठी आपण काही सोप्या स्टेप्स करू, म्हणजे अवघड गोष्टी सोप्या होतील. स्टेप 1. विभक्ती समजून घ्या. विभक्ती: प्रश्न, प्रथमा कोण, द्वितीया कोणाला, तृतीय कोणामुळे, चतुर्थी कोणासाठी, पंचमी कोणापासून, षष्ठी कोणाचा, सप्तमी कोणतं. स्टेप 2. राम शब्दरूप पुल्लिंग पुढील प्रमाणे. स्टेप 3. नदी शब्दरूप स्त्रीलिंग पुढील प्रमाणे. स्टेप 4. फल शब्दरूप नपुसकलिंग पुढील प्रमाणे. अजून असे स्टडी टिप्स आणि करिअरसाठी मार्गदर्शन हवे असेल तर अद्विक अकॅडमीला फॉलो करा.